छोट्याशा गावामध्ये जिथे चोहीकडे हिरवगार होतं, शेती हिरवीगार होती आणि नद्या कलकल करून वाहायच्या, तिथे एक गोडशी मुलगी राहायची. तिचं नाव होतं मीरा. मीराला जेवण बनवायचा खूप शौक होता. ती दररोज स्वयंपाकघरात काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न करायची, ज्याने ती स्वयंपाक बनवण्यामध्ये माहिर होऊन जाऊ. अरे बाळा, काय बनवलंयस ग तू? हे काही नवीन बनवलंय आई? जरा खाऊन तर बघ की कसं बनलंय. का नाही, जरा मी पण बघू माझ्या मुलगीने काय बनवलंय ते. आहा, एकदम छान. मीरा, तू तर जादूगरणी आहेस ग बाळा. तुझ्या हातांमध्ये तर स्वाद आहे, असा स्वाद की जो पण खाईल दुनियेला विसरून जाईल. काय खरंच आई? हो ग माझ्या बाळा, मीराची आई बरोबर बोलली होती. खरोखरच मीराच्या हातांमध्ये जादू होता आणि लवकरच हा जादू पूर्ण गावाला दिवाना बनवणार होता. अरे देवा, माझी मीरा खूप मेहनती मुलगी आहे. तुझा आशीर्वाद तिच्यावर कायम बनू राहू, ज्याने तिची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. असंच रोजमर्राच्या जीवनाच्या मधोमधी एक दिवस गावातल्या सगळ्यात मोठ्या हॉटेल स्वाद सागरच्या मालक शेफ विजयने आपल्या हॉटेलच्या 1 वर्ष पूर्ण होण्याच्या अवसरावर प्रतियोगिताचा आयोजन केला होता. नमस्कार गावकऱ्यांनो, तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येत सरपंच कार्यालयामध्ये आले याच्यासाठी धन्यवाद. खरं तर आमच्या हॉटेल स्वाद सागरला 1 वर्ष झालेलं आहे. ह्याच मौकेवर मी सगळ्यांना जेवणाची सोय केलेली आहे आणि सोबतच एक विशेष प्रतियोगिता ठेवली आहे. जर आज कोणी गुलाबजामुन सूप बनवलं तर मी त्याला हॉटेलचं मुख्य शेफ बनवणार. विजयचं हे बोलणं ऐकून पूर्ण गावामध्ये हलचल झाली. पालक गुलाबजामुन सूप हे तर एकदम विचित्र वाटत होतं, कारण ह्या दोन्ही वस्तू एकदम वेगळ्या होत्या. एक हिरवी भाजी आणि दुसरी मिठाई. ह्या दोघांचा सूप कसा काय बनू शकतो? जेव्हा मीराने हे ऐकलं तर ती घाबरली. अरे देवा, विजय सरांनी तर खूप कठीण काम दिलं आहे. मी तर विचार करत होते की ह्या प्रतियोगिताला जिंकून आपल्या कॉलेजची फीस भरून टाकील, बाबांची शेतीमध्ये मदत करेल. पण आता हे काय झालंय? हे पालक आणि गुलाबजामुनाचा सूप ऐकूनच भीती वाटत आहे. मला वाटते की मी हारून जाईल. आता मी काय करू? बिचारी मीरा घाबरून काही विचार सुद्धा करू नाही शकत होती की तेव्हा, काय बोललीस तू? प्रतियोगिता हारून जाशील? आई, तू? हो, मी. हे काय मीरा, तू इतक्याशा गोष्टीवर हार मानत आहेस? इतकी कमजोर तर नाहीये माझी मीरा. विसरलेस का मी काय बोलले होते? तू जादूगरणी आहेस बाळा. ही चुनौती खूप कठीण आहे, पण मला माहित आहे की तू करू शकतेस. तू कायम काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतेस. देव तुझ्या बरोबर आहे, म्हणून तू हार नको मानूस. आईचं बोलणं ऐकून मीराचा हौसला वाढला. दुसऱ्या दिवशी मीरा शेफ विजयच्या हॉटेलमध्ये पोचली. तिथे खूप सगळे लोक जमा होते. सगळ्यांचे डोळे मीरावर होते. तेव्हा शेफ विजय आले आणि मीराला बघून हसत हसत बोलले, अरे हे काय, तू तर खूप घाबरत आहेस. तू सूप खरंच बनवू शकशील ना? विजयच्या बोलण्याने मीरा खूप जास्त घाबरली, पण तिने आत्मविश्वासाने उत्तर दिलं, हो सर, मी प्रयत्न करेन. आणि शेवटी प्रतियोगिता सुरू झाली आणि मीराने काम सुरू केलं. चला, सगळ्यात पहिला पालक पासून सुरू करते. मीराने पालकला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, मग छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापलं. मग तिने गुलाबजामुन घेतले, पण ते तर खूप गोड होते. अरे देवा, जर का मी फक्त पालक आणि गुलाबजामुनला मिसळून त्याचा सूप बनव तर त्याचा स्वाद किती विचित्र वाटेल. आता ह्याच्यामध्ये मी असं काय मिळवू ज्याने हा स्वादिष्ट पण वाटेल आणि सगळ्यांना आवडेल सुद्धा. तेव्हा मीराची नजर स्वयंपाकघराच्या सामानावर पडली. तिला आलं दिसलं. आल्यामध्ये थोडंसं कडू असतं. जर का मी आल्याचा वापर करू तर बहुतेक सूपचा स्वाद चांगला होईल. मीराने आल्याचे छोटे छोटे तुकडे कापले आणि पालक बरोबर मिसळले आणि मग थोडं पाणी घालून दोघांना उसळायला ठेवलं. जेव्हा पालक आणि आलं चांगल्यापैकी उकळलं तर सूपचा रंग हिरवा झाला. आता मीराने सूपला एका भांड्यामध्ये टाकलं आणि मग गुलाबजामनाचे छोटे तुकडे कापून त्याच्यामध्ये मिसळलं. तिने सूप चाखला
पण स्वाद अजून पण विचित्र वाटत होता. हे तर ना गोड वाटत आहे आणि नाही तिखट, काहीतरी कमी आहे. तेव्हा तिची नजर एका लिंबावर पडली. जर का मी लिंबाचा रस टाकू तर बहुतेक स्वाद संतुलित होऊन जाऊ. तिने लिंबू कापला आणि त्याचा रस सूप मध्ये टाकला. मग तिने त्या सूपला चाखलं. यावेळेस स्वाद एकदम जबरदस्त होता. गोडी, आंबटपण आणि थोडंसं कडू, तिघांचा अनोखा संतुलन होता. मीराने शेफ विजयला बोलवलं. विजयने सूप चाखला आणि चौकला. त्याने असला सूप पहिला कधीच नाही खाल्ला होता. हे तर खूप कमालच केलीस तू. मी तर कधी विचार पण केलं नव्हतं की पालक गुलाबजामुनचं सूप एवढं स्वादिष्ट होईल. वा मीरा, तू तर कमालच केलीस. मी तुला या प्रतियोगिताचा विजयी घोषित करतो. शेवटी मीरा प्रतियोगिता जिंकली आणि स्वाद सागरची मुख्य शेफ बनली. आता पूर्ण गावामध्ये फक्त मीराची चर्चा होत होती. सगळेजण तिची तारीफ करत राहायचे. इतकंच नाही, मीराच्या येण्याने स्वाद सागर हॉटेलमध्ये खूप गर्दी जमायला लागली. लोक दूर दूरून फक्त मीराच्या हातचा बनलेला पालक गुलाबजामुन सूप चाखण्यासाठी यायचे. आई आई, हे बघ, ही माझी पहिली सॅलरी आहे. अगं माझ्या बाळा, तू पुढे जा. हो आई, आता मी ह्याने कॉलेजची फीस भरेल आणि बाबांची शेतीमध्ये पण मदत करेन. आता सगळं बरोबर होईल आई, तू बस बघत राहा. खरोखरच मीराला तिच्या मेहनतीचा फळ मिळाला होता. तिची अर्ध्याहून जास्त कठीणाई कमी झाली होती. पण हे सगळं इथेच नाही थांबणार होतं. लवकरच मीराला एक खूप मोठा इनाम मिळणार होता. मीरा, हे तू काय करत आहेस? काही नाही सर, एक नवीन डिश बनवत होते. वा मीरा, तू खरंच खूप हुशार आहेस. मी तुला पहिले कमी समजलं होतं, पण तू स्वतःला नेहमीच साबित केलंस. धन्यवाद सर. अरे, धन्यवादाची काही गरज नाही आहे. मला वाटतं आहे की तू अजून पुढे गेली पाहिजेस. हे घे काही पैसे. मला वाटतंय की तू स्वतःचं हॉटेल ओपन कर. तू एक नुसतं शेफ नाही, एक मोठा धंदा सुद्धा करू शकतेस. काय खरंच? धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. विजयकडून मिळालेल्या पैशांनी मीरा खूप खुश झाली. तिचं खूप वर्षांपासूनचं स्वप्न आता पूर्ण होणार होतं. तिने ताबडतोब त्या पैशांनी गावाच्या एका प्रमुख पर्यटन स्थळाजवळ एक मोठं हॉटेल उघडलं, ज्याचं नाव ठेवलं गेलं रुचिरा. अरे देवा, मी तुझे आभार कसे मानू. तू माझ्या मुलगीचं स्वप्न पूर्ण केलंय. तिला तिच्या मेहनतीचं फळ दिलंय. तुझी कृपा अशीच बनून राहू. आणि जो माणूस तिच्या मदतीसाठी एका फरिश्त्यासारखा आला, विजयजी, त्याच्यावर पण तुझा आशीर्वाद बनवून ठेव. त्यांनी माझ्या मुलगीला पुढे केलं, तिच्यावर भरोसा केला, तिला खूप काही शिकवलं. त्यांचं पण भला कर रे प्रभू. तेव्हा विजय तिथे आले. कोणाच्या भल्याची गोष्ट होत आहे? अरे सर, या ना. आम्ही तर फक्त तुमचंच भलं हो असं बोलत होतो. तुमच्यामुळेच तर मी इतका मोठा हॉटेल खोलू शकले. नाहीतर हे सगळं माझ्यासाठी खरोखरच खूप कठीण होतं. याच्यात माझा काही हात नाहीये मीरा. मी तर फक्त आर्थिक मदत केलेली आहे. पण याचं खरं यश तुलाच मिळालं पाहिजे. तुझी मेहनत, तुझी हुनर आणि तुझं लगन, हे सगळं तुला इकडे घेऊन आलं आहे. ह्याला कधीच सोडू नकोस आणि असंच पुढे वाढत जा. हो सर, खूप खूप धन्यवाद. शेवट बरं तर सगळं बरं. मीराचं हॉटेल रुचिरा खूप प्रसिद्ध झालं. लोक तिथे फक्त खाण्यासाठी नाही, पण तिची प्रेरणादायक गोष्ट ऐकायला सुद्धा यायचे. ह्या गोष्टीने आपल्याला ही शिक्षा मिळते की कधी पण हार नाही मानायला हवी. प्रत्येक चुनौती एक अवसर होऊ शकते.